त्यामुळे धनंजय मुंडेंना एक न्याय आणि इतर मंत्र्यांना दुसरा न्याय हा काय प्रकार आहे? आणि त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरणं अशा प्रकारे हिंसाचार मणिपूरप्रमाणे होत असेल तर त्याची जबाबदारी गृहमंत्रीपद सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सामनातून कौतुक करण्यात आलं, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांची भेट घेतली. त्यामुळे भविष्यात उद्धव ठाकरे महायुतीत सहभागी होतील अशी चर्चा रंगली आहे. मात्र या सर्व चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिलाय. उद्धव ठाकरे यांच्यासाठी महायुतीचे दरवाजे बंद असतील असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. शिवसेनेच्या कौतुकापासून सावध राहण्याची गरज असल्याचेही फडणवीस म्हणाले. यावर फडणवीसांना प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले, आम्ही तुमच्या दारात येणार नाही. नक्की संजय राऊत काय म्हणाले पाहूयात. त्यामुळे धनंजय मुंडेंना एक न्याय आणि इतर मंत्र्यांना दुसरा न्याय हा काय प्रकार आहे? हे फार संशोधनाचा विषय आहे. अपडेट समोर येते आहे. यात वाल्मिक कराडला मकोका अंतर्गत त्याच्यावर कारवाई झाली आहे आणि त्याचे पडसाद परळीत उमटले आहेत. काल परळी बंद करण्यात आला, आजही परळी बंदीचा हा काय त्यांचे जे स्थिती आहे हा लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न आहे. वाल्मिक कराडला मकोका लावणं आणि त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरणं हा लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. प्रधानमंत्री मुंबईत असताना महाराष्ट्राच्या एका भागामध्ये अशा प्रकारे हिंसाचार मणिपूरप्रमाणे होत असेल तर त्याची जबाबदारी गृहमंत्रीपद सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. एखाद्या गुन्हेगाराला त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू होत असताना भारतीय जनता पक्षाचे समर्थक म्हणून घेणारे लोक रस्त्यावर उतरतात, हिंसाचार करतात, परळी बंद ठेवतात, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतात. हा काय प्रकार आहे? आम्ही एखादं आंदोलन केलं तर आम्हाला परवानगी मिळणार नाही विरोधी पक्षाला. आमचे लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार तुम्हाला भेटणारच. नाहीतर तुम्ही एक शासन आदेश काढा की विरोधी पक्षाच्या आमदारांनी मला भेटू नये. तुम्ही शासन आदेश काढला की आम्ही मोकळे झालो. तुम्ही एका राज्याचे मुख्यमंत्री आहात, एका गटाचे नाही. आपल्याकडून लोकशाहीला बाधक असेल अशी भूमिका घेतली जाणार नाही असं आम्हाला वाटतं, असं संजय राऊत म्हणाले. तुमचं यावर मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच बातम्यांच्या अपडेटसाठी आणि नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा.